संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। यासाठी हजारो वारकरी त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेत। निवृत्तीनाथ महाराज यांच्या रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पालखीच्या दर्शनासाठी वारकरी आता या ठिकाणी गर्दी करत आहेत। आणि या संदर्भात निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष सोमनाथ घोटेकर यांच्याशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी पाहिला। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आपण रथाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आलेली। आपल्यासोबत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष घोटेकर आहे। काय सांगणार यावर्षी कशा पद्धतीने तयारी केलेली, साधारणतः किती दिंड्या सहभागी झालेल्या आहेत, किती वारकरी असणारे आणि कसं प्रस्थान होणार आहे? श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान होत आहे। अतिशय उत्साहात वारकरी ते आज जमलेले आहेत। आमच्या संस्थांकडे अधिकृत अशा 55 दिंड्यांची नोंद झालेली आहे आणि अधिकृत 55 दिंड्या आणि इतरही काही अनधिकृत म्हणता येईल किंवा ज्यांची नोंदणी नाही आहे अशा पण जवळजवळ 100 आसपास दिंड्या सहभागी झालेल्या आहेत। या सोहळ्याकरिता आम्ही संपूर्णपणे तयारी केलेली आहे। महाराष्ट्र शासनाने विशेषतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, एकनाथजी शिंदे साहेबांनी या सोहळ्यासाठी खूप आम्हाला मदत केलेली आहे। वारकऱ्यांसाठी बेसिक ज्या सुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत। शासनाकडून दिलेल्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या सर्व या ठिकाणी पुरवण्यात आल्याचं देखील विश्वासातर्फे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।